जय भीम सर्वांना. संविधान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहे निवृत्त पोलीस महानिरीक्षक माननीय सुधाकर सुराटकर यांच्या घरी. बऱ्याच वर्षापासून त्यांचं नाव तर ऐकून होतो, त्याचा नंबर पण सेव्ह होता. आमचं व्हॉट्सअपवरती काही लेणं देणं पण होतं, म्हणजे आम्ही बोलत पण होतो, पण कधी प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. आणि परवाच्या दिवशी कर्मधर्म संयोगाने ताज हॉटेलमध्ये साहेबांची आमची भेट झाली. चर्चा करत असताना मला असं वाटलं की संविधान वार्ताला साहेबांची एक मुलाखत अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांचं जे उत्स्फूर्त बोलणं होतं, ते राजकारण असू द्या, प्रशासन असू द्या किंवा चळवळ असू द्या, त्या सर्वांबद्दलचं जे उत्कृष्ट जे त्यांचं बोलणं होतं, त्यावरून मला असं वाटलं की त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांच्या ज्या मनातली खदगत आहे ते आपल्या सर्वांपर्यंत मी पोचवावी, आणि या अनुषंगाने आज मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. सर, हार्दिक स्वागत आहे आपलं संविधान वार्तामध्ये. आधीच धन्यवाद करतो, आपला अत्यंत आभारी आहे. कारण असं कोणीतरी मोकळेपणाने विचारावं आणि चर्चा करावी हे मला बरेच दिवसापासून वाटत होतं, तर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. थँक्यू सर, थँक्यू. आपण प्रश्नांकडे वळूया. काही प्रश्न मी तयार करून आणलेले आपल्यासाठी, चालेल चालेल, आणि अगदी बिंदास विचारा आणि बिंदास उत्तराची अपेक्षा करा. थँक्यू सर. पहिला प्रश्न आहे, प्रशासन आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा आज कितपत स्पष्ट आहेत? ही सीमारेषा अगदी मिटलेली आहे. कारण काय झालं की प्रशासनच राजकारण करायला लागलंय. हो हो हो. आणि राजकारणाच्या हातातील बाहुली झालेली आहेत, त्यांचे अगदी कणाहीन झालेली आहे. त्यांचं पाय चाटतात असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आता 3 स्तंभ वेगळे आहेत, आपल्याला कल्पना आहे. तर हा जो स्तंभ आहे प्रशासनाचा, हा गुलामासारखा वागायला लागला आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. पोलीस दलावर राजकीय हस्तक्षेप वाढतोय असं तुम्हाला वाटतं का? वाढतोय काय? आता पोलीस दल राहिलंच नाही, राजकारणीच लोक चालवतात पोलीस. पोलिसांचं काही, आता मी नावानिशी सांगतो, आपलं मुंबईच घ्या. आता पोलीस कमिशनर आणि डीजी रश्मी शुक्ला ही बाहुली आहेत राजकारणी माणसांची, आणि त्यांना जे पाहिजे ते करतायत, जे अपेक्षित नाही. मी स्वतः कित्येक वेगवेगळ्या पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की सर हे योग्य नाही, मी करणार नाही. पण होतं काय की मी जेव्हा नाही म्हणतो, माझेच बंधू, माझे सवंगडी म्हटलं सर तो सुराटकर मूर्ख आहे, आम्हाला ते आम्ही करतो. अच्छा. आता अशांची रांग लागलेली आहे. त्यामुळे राजकारणी लोकांना काय की गेला सुराटकर उडत नाही, करत आहे दुसरे, तर त्यांना उपलब्ध आहेत लोक. जेव्हा आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही संविधानाचं पालन करू, कायद्याची सीमारेषा लक्ष्मण रेषा म्हणा पाहिजे, तर आम्ही ओलांडणार नाही, उल्लंघन करणार नाही, असं आम्ही सर्वांनी ठरवलं. तर राजकारण्यांना चॉईसच राहत नाही, कारण कोणी आलं तर ते तसं करणार आहे. पण तसं घडत नाही. म्हणून मी म्हणतो की आज राज्यकर्ते जे आहेत तेच पोलीसवाले झाले. निवृत्तीनंतर राजकारण जाण्याबाबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कल दिसतो. हे लोकशाहीसाठी योग्य आहे का? योग्य आहे, त्यात काही वाईट नाही. कारण एक जो अनुभव आहे त्या अनुभवाचा त्यांना राजकारणात फायदा होऊ शकतो आणि होतो. काही झालेले आहेत, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण मी राजकारणात थोडे दिवस गेलो होतो. मला असं वाटलं होतं की दलित नेतृत्वात एक तरुण नेतृत्व आहे, कोणाचं नाव घेऊ का, आठवलेंचं, त्यांच्यासोबत मी गेलो आणि मला असं वाटलं होतं की त्यांनी पुढे जावं. तरुण आहेत, तर मी त्यांना आधीच सांगितलं की तुम्ही स्वतंत्रपणे लढा, ही गुलामगिरी शरद पवारांची सोडा. अगदी स्पष्ट सांगितलं, पण ते सोडायलाच तयार नाहीत. मग मी त्यांना सोडून दिलं. मला असं नकोय. बाबासाहेबांनी काय शिकवले? स्वाभिमानाने जगा. मग जर स्वाभिमानच नसेल
तर त्याला काय अर्थ राहत नाही ना. म्हणजे तुम्ही मग भीमसैनिक कसे काय म्हणता स्वतःला, येस. तो विस्तृतपणे सांगेल. मी औरंगाबादहून रिटायर झालो. हो. औरंगाबाद मध्ये मुस्लिम आणि दलित बहुसंख्येने शहरात, हा. आणि हे ज्याच्या सोबत जातील तो नक्कीच निवडून येणार, हो. असं वातावरण तिथे आहे. आहे. पोलीस आणि मुस्लिम दंगे झाले होते. मी निपक्षपाती काम केल्यामुळे मुसलमान म्हणतात की आम्हाला कोणी लीडर नाही, आम्ही आप ही हमारे लिए हो. बरोबर. दलित सोबत आहेत. तर ते शक्य झालं असतं, पण मी म्हणेन आठवलेंनी फार मोठी चूक केली, माझं ऐकलं नाही. आणि कसे लोक वागतात राजकारणासंबंध आला तर, आठवलेंचे सर्व कार्यकर्ते माझे मागे मागे फिरायला लागले, जसं काही माझ्याकडे खूप पैसा आहे आणि कसं त्यांना फायदा घेता येईल. हो हो. आणि तिथेच एक डॉक्टर, मी नावही घेऊन सांगतो, देशपांडे, ते स्वतःहून माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, सर तुम्ही उभे राहणार असाल तर तुम्हाला ऑफिस लागेल, माझा एक फ्लॅट रिकामा आहे, तो बघून घ्या, तुम्हाला काय बदल करायचे ते मी करून देतो. आता हे जे आहे, बाबासाहेब कुठल्याही एका जातीचे धर्माचे नव्हते, हे समजून घ्या पहिले. समजलं ना. आता तो ब्राह्मण आहे, माझ्याकडे काय येतो, मी काय येतो, कारण माझी भूमिका बाबासाहेबांची आहे. बरोबर आहे. ही सर्वच माझे आहेत. सर्वच. आणि आता मी एक अजून सांगतो की लोक कसे संकुचित भावनेने वागतात. मी गेल्याच एक 40-50 ऍडव्होकेट्स माझ्याकडे आले. ते म्हणाले, सर आता तुम्ही आलात तर आता अॅट्रॉसिटी ऍक्टचे केसेस, म्हटले विसरून जा, जे नाही आहे जे योग्य आहे तेच मी करणार आहे. बरोबर. मग मी त्यांना प्रश्न विचारला, प्रश्न विचारला की ठीक आहे तुम्ही सांगा, आता सर्व बौद्ध झालेत, बौद्ध धर्मात जाती व्यवस्था नाहीये, मग यांना अॅट्रॉसिटी ऍक्ट लागेल का? अतिशय व्यवस्थित प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे. हो म्हणे, हो लागेल. कसा लागेल? तर म्हणे ते जरी बौद्ध झाले तरी त्यांना तशीच वागणूक मिळते जशी आधी मिळत होती. म्हटले, हे बघा तुम्ही ऍडव्होकेट आहात, तुम्ही सांगता हा सामाजिक उत्तर झालं. बरोबर. तुम्ही मला कायदेशीर उत्तर सांगा. एकालाही सांगता आलं नाही. आता काय झालंय की SC/ST ऑर्डर 1950 याप्रमाणे अनुसूचित जातीची व्यक्ती जी हिंदू किंवा सिख आहे तीच असू शकत होती. 1990 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि त्यात बौद्ध धर्माचाही समावेश करण्यात आला. तर त्यामुळे बौद्धांना हा कायदा लागू आहे. पण एकाही ऍडव्होकेटला माहित नाही. काय अर्थ आहे? नाही, हेच म्हणतो, माझी खंत हीच आहे की बरीचशी मंडळी अभ्यास न करताच काही बोलतात. आता दुसरं एक सांगतो तुम्हाला, आता राजकारणाशी संबंधितच आहे. खैरलांजी, खैरलांजीत काय झालं सर्वांना माहिती आहे. मी पुढाकार घेतला, मी गेलो, स्वतःहून गेलो, सर्व बघितलं. तिथे सुसत्कर नावाचा DYSP होता, ट्राईब्सचा होता. त्यांनी चांगला तपास केला, पण शासनाला ते काय आवडलं, त्याला सस्पेंड केलं. तर मी त्याला डीजींना भेटलो, सर्वांना भेटलो, किंवा त्याला कामावर परत घ्या, सस्पेंड का करताय? डीजी पसरीचे होते. तर ते म्हणाले की दलित पुढारी नाराज होतील, विशेष करून तुम्ही यांना भेटा, आपले कवाडेंना भेटा. म्हटलं ठीक आहे, भेटतो. कवाडेंना भेटलो. त्यांची प्रतिक्रिया काय, कोण आहे? म्हटलं काय करायचंय, तो ब्राह्मण आहे, त्यांनी काय केलं ते बघा ना. बरोबर आहे. त्यांनी योग्य तपास केले, आरोपी अटक केले, रक्त डागसळी बैलगाडी जप्त केली, काठ्या जप्त केल्या, सर्व आरोपी अटक करून चांगला तपास करतोय. तर तुम्ही त्याला पाठीशी राहून मदत करा, ते सोडून तुम्ही असे प्रश्न विचारता. म्हणजे अशी जर भूमिका असेल की आम्ही फक्त बौद्धांना मदत करून ट्रायबलला करणार नाही, ते कसलं राजकारण आहे हो. बरोबर. तुम्हाला सर्वांनाच घेऊन चालावं लागेल. अन्याय झाली ती व्यक्ती ब्राह्मण असो, ख्रिश्चन असो, हिंदू असो, मुस्लिम असो, जैन, कोणी असो, ज्याच्यावरही अन्याय झाला त्याला तुम्ही मदत केलीच पाहिजे. आणि माझं धोरण तेच राहिलेलं आहे. मी कधीही कोणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, प्रांत बघितला नाही. ज्याच्यावरही अन्याय झालाय असं मला माहीत झालं, असं नाही की मी वाट पाहलो की माझ्यावर कंप्लेंट येईल.
बरोबर. माहीत झालं तरी मी स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई केलेली आहे. सर, आपण तिन्ही प्रश्नाला अतिशय उत्तम आणि साजेसं उत्तर दिलेलं आहे. मी अजून सांगतो मी कसं काय लोकांचे कशा समज आहे. एक आता तर माझी सर्व्हिस सुरुवातीलाच अगदी हा, मी कोणावर कारवाई केली असेल तर कांबिने नावाच्या एका सब इन्स्पेक्टरवर अच्छा. एका दलित मुलीवर बलात्कार झालेला होता हम्म. आणि त्यांनी बलात्काराची केस आरोपींना फायदा कसा होईल अशी केली होती. हो हो. तर हे जे मी म्हणतो ना, हा, जेव्हा मी म्हणतो की आपल्याला कोण आहेत, हा. बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा, हम्म. त्यांनी दाखवलेला मार्गाने चालणारा हम्म. असा माणूस हवाय, असे पोलीस पाहिजे, असं राजकारण पाहिजे. निवडणूक काळात पोलीस प्रशासनाची भूमिका निष्पक्ष कशी राहू शकते? साधं सोपं आहे. जसं सांगितलं, पोलीस कोणाला बांधलेले आहेत? राज्य घटनेला आणि कायद्याला. बरोबर. आता एखाद्याने पैसे घेऊन चाललाय, हम्म. सत्ताधारी पक्षाचे तर त्याला सोडून जायचं, हो, विपक्षाचं असेल तर धरायचं. बरोबर आहे. असं वागणं चूक आहे. करेक्ट. आता जेव्हा मी आधी सुरुवातीलाच बोललो की आता पोलीसच राजकारणासारखे वागायला लागले. अगदी बरोबर. आता मी तर नावानिशी सांगतो की कोण पोलीसवाला, आणि मोठ्या मोठ्या लोकांचं नाव सांगतो हम्म. की ते कसे हम्म. राजकीय होते. हम्म. अरविंद नामदार फार प्रसिद्ध होते, येस. पक्का RSS चा कार्यकर्ता. अरे वा. रामदेव त्यागी हम्म. पक्का शिवसैनिक, जो युनिफॉर्म मध्ये बाबासाहेबांचं चौपाटीवर साष्टांग नमस्कार घालतो. हम्म. मुद्दा काय, ही नावं म्हणजे एक उदाहरण म्हणून आहे. बरोबर. आज पोलीसवालेच राजकारणी झालेत. पोलीस मध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे असं, हम्म. अरे तुम्ही पोलीसवाले आहे की राजकीय पुढारी आहात? तर पोलिसांनी हम्म. आपलं स्वातंत्र्य जपलं पाहिजे, स्वाभिमान जपला पाहिजे, आणि घटनेचं आणि कायद्याचं कुठल्याही परिस्थितीत उल्लंघन करायला नको. पण सर, आपण पहिल्यांदाच सांगितलं की मी हे करू इच्छित नव्हतो, त्यावेळेस बाकीचे माझेच कोणीतरी सवंगडी होते जे हो. हे सगळं करायला हो तयार हो होते. हो. त्यामुळे तुम्हाला ते करावं भाग पडत नाही नाही, मी नाही केलं, माझी बदली झाली. हा, म्हणजे माझी जसं माझ्याकडनं केस तुकाराम मुंडे सारखी केस चाललेली आहे हे. नाही, पण असंच घडतंय. तुकाराम मुंडे काही अपवाद नाहीये. हा, म्हणजे जे जे लोक ऐकणार नाही त्यांच्यासोबत असंच असंच करणार. होणार. मग पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं राखावा संविधानिक मार्गाने. हा, तर त्याकरता त्यांच्यामध्ये संघटन हवं, हम्म. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, हम्म. आणि सर्वांनी काहीतरी नैतिक भूमिका घ्यायला पाहिजे. हम्म. म्हणजे जसं जे म्हणतात की मी चुकीचं करतो, त्यांनी म्हणायला पाहिजे हम्म. की सुरटकर करतोय ते योग्य आहे, हम्म. आम्हाला दिलं तर आम्ही तसंच करू. हम्म. असं ज्यावेळेस बदल होईल हम्म. त्यावेळेस राजकारणाला हे राहणार नाही हो की याला देऊ का त्याला देऊ. त्याला पण कायद्याच्या चौकटीतच राहावं लागेल, बाहेर जाता येणार नाही. अगदी. तर आम्ही त्यांना, पुढाऱ्यांना, राजकारण्यांना आम्ही संधी देतो. हम्म. म्हणजे आम्ही पोलीसवाले म्हणा किंवा प्रशासनातील लोक म्हणा, हो. ही मंडळी आम्हीच असं त्यांना म्हणतो. हा, म्हणजे कसं आहे, ते चोर आणि पोलीस कसं एक दुसऱ्यासोबत हातमिळवणी नाही करून नाही नाही, राहतात, तशा पोलीसच पद्धतीचं चोर आता- झाले. हा, आता उलट झालं. आता पोलीस आता आणि पोलीस- राजकारण्यामध्ये पोलीस चोर झाले आणि राजकारणी पोलीस झाले असं ते म्हणावं. डकैत झाले. नक्कीच झाले. कारण वाढायला पाहिजे ना, जो वर आहे तो जास्त बदमाश हा, पाहिजे. जास्त जास्त बरोबर.